आदरणीय धर्माजी शेळके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विशेष सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी. चिंतामणी बाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये कोळवली टीम 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. सामना 3 षटकांचा असेल. आदरणीय दिनेशजी कराळे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. आदरणीय मी धर्माजी शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आदरणीय दिनेशजी कराळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. यानंतरची मॅच असेल अष्टविनायक बेकरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बदलापूर गाव ही टीम आणि त्यानंतर असेल चिके 11 आई भवानी वावळली आणि त्यांच्या विरोधात खेळेल चोरावले टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जय डाबाई चोरावली बी टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी टीम काल एक देखील टीम आपल्याला पाहायला मिळाली चोरावलीची. हंबरपाडा संघाच्या विरोधात त्यांनी देखील चांगली झुंज देताना पाहायला मिळाली. चला मॅचला स्टार्ट करा. या दरम्यान आदरणीय अर्जुनजी तांबळे त्याचबरोबर सोमेश्वरजी मसने आणि संपूर्ण कळवली टीम आपल्याला विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. उपस्थित मान्यवर आपल्याला सर्वांनाच विनंती आहे. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत वाखस आणि या विभागातील सर्वच गावातील ग्रामस्थ मंडळ आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. या ठिकाणी विकेट क्रमांक 1 या दरम्यान मारुती बाबा कडव आपल्याला देखील विनंती या आपण देखील या व्यासपीठावरती मारुती बाबा कडव. विकेट क्रमांक 1 आता आपण बाल या ठिकाणी गडी बाद झालाय. पहिल्या क्रमांकाचा पहिल्याच बॉलवरती लागलेली ही विकेट आपण पाहत आहे. महत्त्वाच्या क्षणी गडी बाद झालाय. सचिन बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या दरम्यान केशवजी धुळे आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज तांबळ या आपल्याला देखील विनंती. धार्मिक क्षेत्रातील एक नेतृत्व आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं या ठिकाणी. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करण्यामध्ये यश लाभलं जातं. या गोलंदाजाला झुकलाय थोडासा. खेळाडू थोडी चूक केली आहे आणि बॉल थांबत नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो चौकार. यस थँक्यू डीजे. चौकार झाला या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. बॉडीचा बॅलन्स आधीच बिघडला आणि त्यानंतर बॉल फरार झाला आहे. विकेट डायरेक्ट हिट झाली. खरं तर थ्रो झाला त्यानंतर पकडला आणि हिट केली. खेळाडू धावबाद झाला आहे. थँक्यू डीजे.
हा देखील डॉट बॉल आला. खरं तर डॉट बॉलच्या साह्याने धावफलक मात्र 4 या आकड्यावरती थांबलं. 3 षटकांचा सामना असेल. कमीत कमी धावसंख्येपर्यंत चिंतामणी बाकस टीम कोहलीच्या बॅट्समनला रोखण्याचा प्रयत्न करेल आणि मनसुबा देखील कोहलीकरांच्या बॅट्समनचा हा एकच असेल की जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत मजल मारायची. कारण की मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की पहिलं षटक थांबलं आणि त्यानंतर केलेलं आक्रमण खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरलं. चौकार येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी आलेला एक नवसंजीवनी उमटवले. खरं तरी किरण उडाळ उमटला आशेचा. यस, थँक्यू डी जे. यानंतर बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक बेकरे दोन्ही टीमला विनंती आहे की आपण ही इनिंग संपण्याच्या आधी या ठिकाणी येऊन टॉस करायचं आहे. बदलापूर गाव आणि अष्टविनायक बेकरे. 5 चेंडूंचा खेळ संपला अद्याप. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती आली विकेट. खेळाडू झाला बाद. त्यानंतर आली चौकार. त्यानंतर रनआउट. त्यानंतर चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती ही आलेली चौकार. टीम स्पिरिट, सेम स्पिरिट ऋषी, ही महत्त्वाची गोष्ट असते खऱ्या अर्थानं. धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 8 धावसंख्या झाल्या. 2 चौकार आणि बाकी 2 विकेट आणि 1 डॉट बॉल आपल्याला असं पाहायला मिळालं. हे समीकरण पाहायला मिळालं. पहा महत्त्वाच्या क्षणी ही विकेट महागात पडली. आता खरं तर कोलवली टीमला. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक 2. यस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. विकेट क्रमांक आपण पाहिले की शेवटच्या बॉलवरती लागली गेली. खरं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे आणि हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून बॉलकडे पाहत राहिला आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. चौदा या आकड्यावरती 14 धावसंख्या धावपळ करते मात्र लागली जाते. हा देखील मोठा फटका. अजिंक्य येतोय, सोडणार नाहीये बॉलला. पकडलंय. ज्या खेळाडूने षटकार मारला खरं तर तापली होती फळी, त्या खेळाडूला मात्र आता तंबूच्या दिशेने परतावा लागेल. विकेट क्रमांक 4 मैदानातून बाहेर. येस, थँक्यू. केसरमन आउट. विकेट लागली जाते. त्याआधी आलेला षटकार 14 धावसंख्येवरती स्थिरावला जातोय. गोट्या बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
जितेश, खरं तर क्रिकेटमध्ये ना टोपण नावानेच बॅट्समन जास्त करून ओळखले जातात. बरेचसे आता इकू सोळंकी साता समुद्रापलीकडे गेलेलं नाव, त्यानंतर सागर सावंत, दादू नावानं चर्चेत आहे खरं तर कर्जत विभागामध्ये. बरीचशी अशी नावं आहेत खऱ्या अर्थानं टोपण नावं, आणि याच नावानं खरं तर ओळखलं जातात. आता खरं तर आज क्रिकेटचा महासंग्राम तब्बल 2 वर्षांनी ट्रॉफी, खरं तर टेनिस बॉल क्रिकेटची सगळ्यात मोठी ट्रॉफी, सर्वांच्या भेटीला नाईटची रजनी सुप्रीमो ट्रॉफी आजच्या दिवसापासून खरं तर 3 दिवस, 2, 3 आणि 4 दिवसाला आपल्याला मोहपाड्यामध्ये पाहायला मिळाले. सगळ्यात मोठे टेनिस बॉल क्रिकेटचे, कारण की भारत देशातील 8 संघ त्या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओपनची सगळ्यात मोठी स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली तर ती सुप्रीमो ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल अजिंक्य जज करेल का? अजिंक्यच्या देखील आवाक्या बाहेर जमलं नाही. बॉल गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आलेला एक दर्जेदार षटकार. यस, थँक्यू 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 डीजे. झाल्या धावा धावपळकावरती तब्बल 21 धावा झाल्या धावपळकावरती. आपण पाहाल या स्पर्धेचे मुख्य खंदे समर्थक, त्याचबरोबर मार्गदर्शक आणि आयोजन करा आणि त्या आयोजनाला एक पुरस्कर्ते लागतात खऱ्या अर्थानं. तुम्ही आयोजन करा, बाकी सांभाळण्यासाठी आम्ही आहोत, असा आधार देणारे आदरणीय सुनीलजी दुर्गे स्पर्धेसाठी एक विशेष सहकार्य, त्याचबरोबर ट्रॉफीज देखील त्यांच्याकडून देण्यात आल्या. त्याचबरोबर भरतजी बागीत साहेब 4 ट्रॉफीज आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. त्याचबरोबर आदरणीय धर्माजी शेळके यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. त्याचबरोबर आकाशजी बागीत यांच्याकडून शूज देण्यात आलेत. चिंदू दुर्गे यांच्याकडून कूलर, अतिश भोईर यांच्याकडून बॉल देण्यात आलेत. कुमारजी डोळे यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्स, त्याचबरोबर कमिटीसाठी 4 दिवसाचं जेवण, त्याचबरोबर कैलास वैखरे आकाश यांच्याकडून बाट देखील देण्यात आलेली आहे. पंढरीनाथ बागीत यांच्याकडून देखील एक विशेष सहकारी या स्पर्धेसाठी, आणि त्याचबरोबर वावळुलीच्या आदरणीय योगेशजी कांबेर यांच्याकडून टी शर्ट देखील टीमला देण्यात आलेत. खरं तर सर्वांचेच आभार. त्याचबरोबर संजयदादा तांबोळी यांनी मैदान दिलं, नितीनजी सावंत, सुधाकरजी घारे, नितीन धुळे, त्याचबरोबर रवी खंबाळे, रोशनजी दळवी, धर्माजी शेळके, त्याचबरोबर प्रवीणजी पेमारे, दत्ताजी जोगळे, सचिनजी धुळे, ज्ञानेश्वरजी पडबल, सर्वच मान्यवरांचे खरं तर आभार. पण विशेष आभार मानावे लागतील खरं तर सुनीलजी दुर्गे साहेबांचं, कारण की ही आणि भरतजी बागेत महत्त्वाची भूमिका आहे खरं तर या स्पर्धेमागे. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झाला आहे. त्यानंतर आमची मेहनत घेणारी संपूर्ण टीम, खरं तर ही स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली. लॉंग स्टॉप रिझन बॉल थांबत नाहीये. बॉल गोळीच्या वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आता धावा झाल्या धावपळकावरती तब्बल 25 धावसंख्या धावपळकावरती येऊन पोचलेत. आदरणीय आमचे नरेश मामा दुर्गे, त्याचबरोबर रोहित चिनारे, प्रमोद भागीत, त्याचबरोबर प्रेम दुर्गे, सागर दुर्गे, त्याचबरोबर मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत भागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे आणि विकी शिनारे या सर्वांनीच खरं तर ही स्पर्धा घेण्यासाठी यशस्वी घडवण्यासाठी घेतलेली अथंग मेहनत. खरं तर विकेट लागली जाईल. विकेट क्रमांक 6 मैदानातून येईल बाहेर. पंचवीस धावसंख्या धावपळकावरती आता लागल्या जातात.
तीन चेंडूंचा खेळ अद्याप या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय. 3 चेंडू बाकी आहेत सत्र संपण्यासाठी या ठिकाणी. ऋषी आता नेतृत्व करतो खरं तर संघाचं, चिंतामणी वाकस टीमचं. त्याचबरोबर श्रीकांत दादा देखील आपल्याला पाहायला मिळतो टीममध्ये. वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी मात्र घोषित केला. अतिरिक्त धावसंख्या धावपळकर मात्र एक या आकड्यानं बदल केली जाईल आणि धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या धावपळकर येऊन पोहोचले. 26 धावा कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा होता खरं तर या टीमचा. अजिंक्य पवार केटीसीचे फाउंडर आहेत, स्वतः आता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 दिवसीय स्पर्धा, खरं तर खूप चांगली स्पर्धा वाटली ही. चांगलं आयोजन देखील या स्पर्धेने जे घडवलं. त्याचबरोबर आमचे नरेश बाबांचं आमंत्रण आणि या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्यांचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असेल. यानंतर दहिवली गावचाला आणि त्याचबरोबर अष्टविनायक बेकरे टीम, दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचं या ठिकाणी. दांडीगुल त्रिफल उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, बँड केले खेळाडू बाद. यस, थँक्यू. त्याचबरोबर आमचे महेश बागी, त्याचबरोबर लोकेश दुर्गे, दशरथ दुर्गे, निशांत बागडे आणि समाधान शिनारे हे देखील खरं तर आमच्या आयोजन कमिटीमध्ये पाहायला मिळतात. यस, थँक्यू डीजे. त्याचबरोबर आमचे गायक मनोहर कराळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बेकऱ्याचे, त्यांचे देखील आभार. धावा झाल्या धावपळकावरती तब्बल 26 धावा झाल्या 27 धावसंख्येचं. चला बाकस टीम बॅट्समन पाठवा आपले 2. सत्तावीस धावसंख्येची गरज असणारी खरे तर आता
थँक्यू. आमचे मनोहर काळे यांचं एक गीत आपल्याला पाहायला मिळालं क्रिकेटवर आधारित. ऋषा आणि ऋग्वेद ही जोडी आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. ऋषी त्याच्या समवेत ऋग्वेद 27 धावसंख्येची गरज असणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 करायच्यात. अष्टविनायक बेकरे आणि विनंती असेल टीम अष्टविनायक बेकरे आणि अष्टविनायक बेकरे करायच्या आता तब्बल 27 करायच्यात. पहिल्याच बॉल ऋग्वेद मागील मॅचला पहिल्या बॉलवरती विकेट टाकली होती खरं तर ऋग्वेदने. बदलापूर गाव आणि अष्टविनायक बेकरे टीमचे कर्णधार दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे. बेकरे टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. अष्टविनायक बदलापूर टीमचा क्षमा असावी बदलापूर गाव टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी यावं. कदाचित दुसऱ्या मॅचलाच बदलापूर गाव टीम या ठिकाणी उपस्थित राहिली होती, त्यांचे देखील आभार. मास्टरची तिसरी मॅच असेल खरं तर ती. आडवं फळीनं खेळ, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर. ऋषीच्या बॅटमधून धमाका फोडणारा षटकार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. बेकरी टीम आणि त्याचबरोबर बदलापूर गाव टीमचा दोन संघादरम्यानचा या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाते. बदलापूर गाव टीमनं टॉस जिंकला आणि बॉलिंग स्वीकारले. खरं तर मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला, त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल देईल बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. चौकार आली या बॉलवरती आणि 11 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. यानंतर बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक बेकरे. 4 षटकांचा सामना असेल तो देखील. त्यानंतर चोरवल आणि बाहुली टीम दरम्यानची मॅच असेल. राहुल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो षटक सामन्यासाठी. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कलात्मक फटका, फक्त दिशा दिली आहे खरं तर.
पोहोचले ते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या धावपळ करते. आता मात्र येऊन पोहोचले. 27चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यातील 16 झाल्यात म्हटलं तर अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे खरं तर. 11 करायच्यात अजूनही विजयासाठी. 12 चेंडूंमध्ये 11 करायच्यात. खूप चांगला फटका, खूप बॅकफुटवर आला आणि त्यानंतर टोलवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. चला जुना बॉल मैदानावरती. धावा झाल्यात आता धावपळकावरती तब्बल 20 धावसंख्या धावपळकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. एकीकडे कोळवली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये एकच विभागातील एकाच ग्रामपंचायतमधील या दोन टीम आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. हा देखील खूप चांगला फटका कव्हर रिजन मध्ये फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धावसंख्या आली. अजूनही विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे खरं तर. 5 धावसंख्येची गरज. यानंतर अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधात बदलापूर गाव ही टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. ऋषी आणि त्याचबरोबर ऋग्वेद ही जोड साखळी कधी कधी मॅच बॉल आणायला गाड्या देखील घेऊन जातात. बॉल जास्त लांब गेलं तर हे पाहिलेलं आहे. उमरोली टीम आम्ही अजून पाहिलेली आहे की बॉल किती लांब गेला ना की त्यांचे खेळाडू तो बॉल आणायला पोचतात आणि मॅच बॉल हा मॅचमध्ये खूप मॅटर करतो खरं तर. किरण पवारची टीम बऱ्याच जे व्यावसायिक संघ आहेत ना त्यांचे जे पाठीराखे असतात ना ते कदाचित बॉल बाहेर गेल्यावर आयोजक कमिटीमधले खेळाडू कमी, ते प्रतिनिधी कमी आणि त्यांचे पाठीराखे जास्त करून त्या बॉलवर लक्ष ठेवत असतात. खरं तर तो मॅच बॉल गरम झालेला असतो, ट्रस्टेड बॉल असतो तो खरं तर. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल. 1 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्येत देखील याकडे बदल केला जाईल. 23 धावसंख्या धावपळकावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज असणार आहे. 8 बॉलमध्ये 4 करायच्यात. विजयी फटका कोणत्या दिशेने येतो हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल. ऋग्वेदला आता परतावा लागेल. थँक्यू डीजे. ऋग्वेद बाद झाला. आता श्रीकांत गेला आतमध्ये. आडव्या फळीने या ठिकाणी मात्र खेळला जातो. धावसंख्येत 1 आकड्यानं भर पडेल.
आता विजयासाठी 3 करायच्या. छटा क्रमांक तिसरं सुरुवात होईल. 6 मध्ये करायच्या 3 बॅटिंग करणारी टीम आपण पाहाल या ठिकाणी. चिंतामणी वाकस टीम आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत पाहायला मिळतो. आपल्याला श्रीकांत मोरे बॅटिंग स्ट्रोकवर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती प्रफुल्ल पाहायला मिळतो आपल्याला. खरं तर आता धावसंख्या जमवतोय की प्रल्हाद क्षमा असावी. प्रल्हाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल टॅप केलं चेंडू खाली. क्षेत्ररक्षक एक धाव या ठिकाणी मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एक आकड्याने फरक पडेल. आता विजयासाठी 5 मध्ये 2 बनवायच्यात. 5 चेंडूंमध्ये 2 धावा करायच्यात. आता बॅटिंग करणाऱ्या चिंतामणी वाकस टीमला तर डिफेन्स करायच्यात दुसऱ्या सत्रामध्ये. बॉलिंग करणाऱ्या कोलवली टीमला यानंतर बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात 2 हात करण्यासाठी अष्टविनायक बकरे टीम आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ऋषी एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. धावसंख्येत 1 आकड्याने बदल केली जाईल. धावफलक नंतर दम पोहोचलाय तब्बल 26 आकड्यावरती. आता 1 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये 1 करायच्यात. आता ऋषी देखील घरातल्या घरात असं कदाचित वर राहिला असं 2 बॉल डॉट झाले असे तर ऋषीला प्रसाद देखील चांगला भेटला असं. खरं तर 3 मध्ये 1 बनवायचे. आता खरं तर श्रीकांत मोरे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. बदलापूर गावची आपण पाहाल प्रथम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल. अष्टविनायक बेकरे टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित. हे समंजसपणाचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. डायरेक्ट हिट केलं जातं या ठिकाणी. विजय होतो चिंतामणी वाकस टीम. बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टू कोलोली टीम. चांगला खेळ देखील काही केला.